नमस्कार मित्रांनो, मी साहिल घाडी परत एकदा मी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज साळीस ते गुरववाडीमध्ये ढोल ताशांची स्पर्धा भरलेली होती. त्या स्पर्धानिमित्त भावकादेवी ढोल पथक म्हणजे आम्हीच त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ती स्पर्धा वाजवू जाऊची म्हणून स्पर्धेच्या अगोदर रिहर्सल करू घेतला. रिहर्सल झाल्यानंतर सगळे टेम्पोत गेल्यावरती गणपती बाप्पा आणि इतर देवांका नामस्मरण केला. सगळ्या देवांका नामस्मरण करून आमचो टेम्पो आपल्या वाटेक चलत राहिलो. पुढे जाऊन बघतोय तसर ह्यो हायवे लागलो. या हायवे मधून जाताना हाडांचो तर शापच गोळो झालो. कधी एकदा ह्यो रस्तो सप्ता असो झालो होतो. अजून पुढे जाऊन बघतोय तसर S-400 चा मिसाईल हय कसा येला. नंतर कळला की रस्त्याचा काम चालू म्हणून एका हय आणलेला. त्या खडखड्या रस्त्यामधून एकदाचे पोचला. स्पर्धेच्या ठिकाणी पोचल्यावर बघतोय तसर हळूहळू पब्लिक वाढत चालला होता. ह्याने आपली आपापली ड्रेसिंग करू घेतलानी. मी म्हटलंय मी ह्यांका बघित राहिलोय तर माझी ड्रेसिंग करून जाऊची राहू तर मी आपलं माझी तयारी करू लागलाय. माझी तयारी झाली आणि तकडे स्पर्धेत सुरुवात झाली होती. ह्यांका बघून बाकीचे पण घाबरले आणि मी पण घाबरवून गेलोय, कारण हे आदिवासी बनवून येले. ह्यांका वाजवून झाल्यानंतर आम्ही पण वाजवू घेतला. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानवता मुद्रा करून मी माझ्या ढोलपथकासह ढोलवादनाला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा. वाजवून झाला आणि जे आम्ही धनगर बनविला होता ते परत आपल्या रूपात होऊ गेला. तुमका जर आमचा वाजाप आवडला असाल तर नक्की तुम्ही आमका बोलू शकता. चला तर आता मग 4 नंबरातलो आमचो एकतरी नंबर येता काय बघूया. मंडळ आहे, ढोल पथक आहे, त्याचं नाव आहे द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला भावकादेवी. 2 नंबर इल्यावरती हे तर जामच खुश झाले. तुम्ही यांचा आवाज ऐकलातच असाच. उत्कृष्ट ढोलवादक आणि 2 नंबराचा बक्षीस ह्या आमच्याकडे दिला होता. त्या बघून आम्ही जामच खुश झाला होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.